खाल्यासारखं वाजवा, खाल्यासारखं भर पोटावरती आपण बसलोय. टाळी, टाळ, पकवास, झाला 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 वस्तुस्थिती सांगतो. आपल्या आवाजाची बाजूला एक आम्ही जे आहे ते खरं तत्व स्वीकारायचं, लाजायचं नाही. रायगडचा बुलंद आवाज जरी असा छत्रपती राजांच्या जरी अजातला असेल तरी सगळ्याच गोष्टी ईश्वराने प्रत्येकाला दिलेली नाही. ज्याला वरचा मजला भक्कम दिला त्याला खालचा कमी दिलाय, ज्याला खालचा भक्कम दिलाय त्याला वरचा नेटवर्क कमी केले, असा ईश्वर देत असतो. मायबाप सगळी तुम्ही टवटवीत उभी आहात. फक्त माझी विनंती सांगायची की धर्ममंडप एवढा सगळा मोठा आहे, जी कट्ट्यावरती बसलेत तुम्ही आवर्जून या धर्म कार्यासाठी आलेला आतमध्ये बसा. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. उद्या सांगायला मी इथं नसणार आहे. सगळ्यांनी आत बसा, कुणी राग मानून घेऊ नका. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवी वाऊ गा कोणी कामांती ना येती, चोका म्हणे पजित खोर, चोका म्हणे पजित खोर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर. विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, जो जे जयांचे केली या स्मरण, हो ये सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने. आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आल भागत्य करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन आता राखावे बांधून, तुका म्हणे फाटे आता फुटू देऊ नको फाटे, धन्याजी दी. मज वाटे त्याचे आलिंगन देवी कदाना सोडावे चरण त्यांचे. बघा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. मायबाप तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं आणि आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांना ज्ञात आहे. जवळजवळ ह्या भागामध्ये बाबा घेतात का मला माहिती नाही, परंतु आमच्याकडे अंत्यविधीला सुद्धा हा अभंग घेतला जातो.
तुटला आयुष्याचा दोरा इरवी वावुगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरी अंती होती पाट मोरे. हा अभंग जो आहे तो अष्टसंतांपैकी म्हणजे मंगळवेड्यामध्ये असणारे भगवंताचे लढीवाळ भक्त चोखोबराया आणि या चोखोबराया या अभंगातून आपल्याला नमूद करतात की मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतरने आपण जे म्हणतो माझं ते आपलं काहीच नसतं ह्याचा पुरावा सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी या ठिकाणी येण्याचा योग मला असं वाटतंय तुमच्या परिसरात खाली धुळ्याला आलो असेल दादा, पण इकडे वरती कधी येण्याचा योग नाही. आणि आमचे परम मित्र आणि नेहमी असं मी नेहमी म्हणतो, कारण कसं माहितीये का, पांडव यज्ञामध्ये शुक मुनीने माऊली एक शीत खाल्लं होतं, एक शीत खाल्लं होतं आणि त्या एका शीताच्या पश्चात 7 दिवसाचा भागवत सांगावा लागला. राजा परीक्षितला जो सांगितला तो शुक मुनीने काय सांगितला की बाबा तो भागवत सांगितला ते एका शीताची म्हणजे परोपकार, तसं ह्या बाबांच्या गावाला मी नसल आलो, परंतु जे आपल्यातून निघून गेलेले त्यांचे दादा मोठे चिरंजीव ना धाकटे मोठे या संजय दादाने आता त्यांची जन्मभूमी ही पण काही काळासाठी कर्मभूमी सातारा जिल्ह्यामध्ये आणि तिथं असताना आमचं घरोप्याचे संबंध आहेत आणि दादाने फोन केला की सांगितलं तुम्हाला इकडे यायचे. मी त्यांना एवढं बोललो दादा इथून यायचे तरी हे सगळं गाभाळ उचलून आणायचं शक्य नाही. ते म्हटलं तुम्ही फक्त एकटेच या, बाकीचं सगळं आमच्याकडं आहे. आणि मी आता इथं पाहिल्याच्या नंतर मला तरी वाटलं नाही की कुठली गोष्ट कमी आहे, पण जे आपल्यातून जे निघून गेलेत ती गोष्ट कमी आहे. बरोबर आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आपल्याला करायचा असतो तो कार्यक्रम कशासाठी करायचा असतो की जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे तर त्या परिवाराला त्या दुःखातून कसा मार्ग सावरायचा मिळेल याच्यासाठी तुम्ही गणगोत इष्टमित्र या ठिकाणी जमलेला आहात. वारकरी संप्रदायातले हे दिग्गज कलाकार दादा कोणाची नावं मला माहिती नाहीत, पक्वाजी दादा असतील, विनेकरी बाबा असतील, त्याबरोबर ही सगळे सवंगडी असतील. आणि मी मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातो, कधी माझ्या पाठीमागे 4 ते 5 असले, संजय दादांना चांगलं माहिती 5 असले तरी पण आपण कार्यक्रम कर 5 तिथं परमेश्वर आहे, 5 तिथं परमेश्वर आहे. मग असं असताना हे सगळे पेटीवाले बाबा मी आल्याच्या नंतर ज्या दादांच्या इथं थांबलो तीनही चांगली येतात सर आपली म्हणजे खूप म्हणजे काळजी घेऊन त्या ठिकाणी आंघोळीला पाणी सगळ्या गोष्टी केल्या. तरी तुम्ही सगळे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि हा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ते आमचे साऊंड सिस्टम वाले दादा आणि ज्या युट्यूब वाले दादा आमच्या समोरच आहेत, नाव कोणाचं माहिती नसल्यामुळे क्षमा मागतो. आणि बघा या अभंगातून नमूद करतात महाराज की एकदा वारकरी संप्रदायाचा नेम सांगतोय की गळ्यामध्ये जर माळ घातली त्याचा मधला जर धागा तुटला, मधला जर धागा तुटला तर त्याचा काय होतो, पसारा होतो. आणि तो पसारा होतो मग काय करायला लागते, त्याला टिपायला लागते. तर पण टिपून जरी झालं तरी ती जागा भरत एक तरी कमी राहतो. म्हणून आपल्याला मंगळवेड्याचे मालक ते सांगतात तुटला आयुष्याचा दोरा ये रवी वावुगा पसारा. काय आला मग पसारा होतो आणि पसारा झाल्याच्या नंतर सैर वैरा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. कोंबडी जर असेल कोंबडीला जर घारीने बावलानं किंवा मुंगसाने प्राण्यांनी नेली तर तिच्या पिलांना लपण्यासाठी जागा पण अपुरी पडते. मग ही परिस्थिती निर्माण होती, कुठं छापायचं आणि कुठं लपायचं. आणि मग असं असताना ते महाराज नमूद करतात आपल्याला. आणि मग एखादी व्यक्ती जे आपला आपण प्रपंच आपलं सगळं आपण म्हणतो आणि हे जेव्हा करतो ना त्यावेळेला आपण टाकून ज्यावेळेला सगळ्या अंतविधीच्या प्रयत्नासाठी सगळी गोष्ट आपण करत असतो तेव्हा टाकून पळती रांडा पोरे. तुम्ही आम्ही सगळे गणगोत इष्ट सगळी जमा होतो आणि जमा झाल्याच्या नंतर पहिले म्हणतो आपण काढा काढा म्हणते याचा झाला गुन्हे भार, सारे अवघे झाले गोळा Yo
प्रत्येक जण म्हणतो बाबा कुठं आलेत कुठं आलेत कुठं आलेत. आता हे दादा दोन्ही बाहेर होते, कुठं आलेत कुठं आलेत. कारण का या भूमीवरती त्याचा बहार होतो. मग ही धरणी माय सुद्धा बहार म्हणजे कशाचा होतो की गणगोत इष्टमित्र जे माझे माझे म्हणतात ना, जो माझा म्हणतात त्यावेळेला कोणी माझा नसतो. म्हणून चोकोबराय तिसऱ्या चरणात सांगतात अवघे सुखाची संगती. अवघे जे आहेत तेवढे सगळे अवघे सुखाची संगती. ज्याने हे सुखाचे दिल्या अंतकाळी नाही कोणी कुणाचे, अंतकाळीला कोणी नसतं. आणि म्हणून सांगतात की अवघे सुखाची संगती अंती कोणी कामा नाही येते. मानते कामाला सुद्धा येत नाही. आणि चोखा म्हणे फजित कोरण माझे माझे म्हणती घर. आता तुम्ही मला सांगा, आपण म्हणतो हे घर माझे, हे मी बांधले दादा, पण माऊली ज्ञानोबा सांगतात कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा. राम त्याचा तूच झाले, राम त्याचा तूच झाले, राम त्याचा तूच झाले. कोणाचे प्रमाणे माऊली हा. आणि आपण म्हणतो देहा हा पाचाचा आणीला उसना. काय म्हणतात महाराज, हा 5 तत्वापासून बनलाय, पण याला उसना आणलाय. आणि हा उसना कसा आणला, आपण 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 प्रत्येक जण काय म्हणतो की बाबा मला उसना, पण त्या ठिकाणी असं सांगितलं याला आपल्याला दक्षिणेच्या मालकानं काही कालावधीसाठी उसना दिलेली. काय सांगितले, काही कालावधीसाठी उसने दिलेले. ते पण कसं तुम्हाला सांगतो, देह हे काळाची धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. इथं आपलं काहीच नाही तरी सुद्धा म्हणतो माझा बंगला, माझी गाडी, हे सगळे या भूतलावरचे सगळी सोंग आहेत. ऐकलत का, आपलं इथं काहीच नाही. आपण खाली हात आलोय आणि खाली हात जायचं नाही. आलासी कोठोनी या जासी कवना ठाई, कोठोनी या कशासाठी देतो, ही फक्त आपली भक्ती करण्यासाठी. कशासाठी देतो, भक्ती करण्यासाठी. पण आपला विषय कसा जरा झाला वेगळा. आपला विषय काय आलाय वेगळा. मला तुम्ही सांगा, आपण ज्या भक्तीसाठी आलेलो आहोत
आपण भगवंताला विनंती केली, काय केली माहितीये का? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा लागे. दुःखाचे कारण जन्म घ्यावा लागतो. आणि तरी ह्या सगळ्या आईच्या उदरामध्ये असताना सुद्धा आपल्याला वेदना होत्या, तरी आपण देवाला विनंती करतो, एक वेळा करे, एक वेळा करी दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे, आठवी न पाय हा माझा नवस. आणि त्या देवाला विनंती करतो की मला ह्या सण होत नाहीत. काय सांगू त्या गर्भीची यातना, माझं भोगविता नारायण, मला हे सोचवत नाही. मग त्यावेळेला देवाला सांगतो, हा आत्मा काय म्हणतो, मला ह्या जगामध्ये आण. त्यावेळेला हात जोडून विनंती करतो भगवंताला. आणि विनंती केल्याच्या नंतर आत्मा ज्या टायमाला त्या बाळाचा जन्म होतो आणि जन्म झाल्याच्या नंतर बाळ काय करतं माहितीये का, सोहम शब्द विसरून कोहम कोम बोलायला सुरुवात करतो. आणि मग काय म्हणतो, कलीचा वारा लागला की सोहम शब्दाचा विसर पडतो आणि कोहम शब्दाला चालू करतो. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे भगवंताने विनंती केली, बाबा तुला मला उदरामध्ये तू शब्द दिलास माझी भक्ती करण्यासाठी, पण तू काय केलंस आता तारुण्यात तुझी, म्हणजे आता तुझा जन्म झाला, बाळ आपलं काय बोलतं माहितीये का, आता भगवंता माझी खेळण्या बागडायची उमर आहे, आता माझी खेळायची बागडायची रांगायची मी तारुण्यात करीन. आणि तारुण्य आलं की म्हणतं काय माहितीये का, आता तारुण्यात सुद्धा नको, म्हणजे बाळपण गेले नेनता, तारुण्यात विषय व्यथा, आणि म्हातारपण दारामध्ये येतं तेव्हा म्हणतो पंढरपूरची वारी कधी. तेव्हा हातपाय गळतेत, सासू सुना सासरे कुठं विचारते, इकडे विचारत असतील ना माय माऊली, आमच्या तिकडचं सांगते, कारण घरोघरी त्याच परी नाही सांगल तीच बरी. आणि मग असं असताना हा विषय होतो. आणि मग हा चोखोबर आपल्याला ह्याच्यातून सांगतो, तुम्हाला पुरावा देऊन सांगतो. या भूतलावरती राजा दशरथ होऊन गेले आणि दशरथाचे पुत्र प्रभू रामचंद्र. आणि रामाच्या ह्याच्यामध्ये या ईश्वराने म्हणजे रावणाने भगवंताला विचारलं की देवाला विचारलं, म्हणजे डायरेक्ट एम धर्म आणि एम लोक वेगळा आहे माऊली, एम धर्म वेगळा आणि एम लोक वेगळा. त्यांना विचारलं की बाबा रे मला तुम्ही का मारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी तुला मारलं नाही, तुला मारायला कारणीभूत तुझी नाकतुटी बहीण आहे आणि ज्या खुर्चीच्या अभिलाषासाठी बिभीषण आहे, ह्या दोघांनी हे केले. लोक तोताड सांगतात रामायणामध्ये की प्रभूने मारला, वानर सैन्याने मारला, कोणी मारलं नाही, जैशी करणे वैशी भरणे. मग त्याच्यामध्ये सुद्धा अष्टसंतांपैकी एकाने पुरावा दिलाय. काय सांगितलंय, म्हणजे बिभीषणाला सुद्धा सांगितलं त्यांनी, म्हणे बिभीषण शाना परी तो महामूर्ख जाना. काय सांगितलंय, परी तो महामूर्ख जाना. लोक म्हणतात प्रभूंनी त्याला राज्य दिलं, त्यांना राज्य घ्यायचं होतं, हासिल करायचं होतं, त्यासाठी केलं होतं. परंतु अशा ऋतीचं सुद्धा हे असतात. आणि मग तसं असताना ज्या टायमाला रणांगणाच्या युद्धामध्ये
रणांगणाच्या युद्धामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला अभिमन्यू आणि भगवंताला विनंती केली. म्हणजे तारुण्याचं 22 वर्षांनी काही दिवस होते बाबा. तारुण्याचे 22 वर्षांनी काही महिने, म्हणजे पूर्ण 22.5 वर्ष पण नव्हते, काही महिने होते. का सांगू लागलो की तुटला आयुष्याचा दोरा, कारण जो पटलेला आहे. आणि आज आपल्यातून बघा हे बागुल बाबा जे गेलेले आहेत, तर त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी असे प्रसंग सांगावे लागतात. त्यासाठी सांगत आहे विठ्ठल विठ्ठल. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्या ठिकाणी जगाचा मालक त्या ठिकाणी गेले. जगाच्या मालकाला पाहिल्याच्या नंतरनी भगवंताने तिथं गेल्याच्या नंतरने आपल्या सख्या भाच्याला पाहिलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये. त्यावेळेला अभिमन्यूने सांगितलं की देवा, मामाला बघितल्याच्या नंतर टपटप टपटप डोळ्यातून अश्रू यायला लागला. या भारताच्या इतिहासामध्ये असं सांगितलं की 5 शिव होऊन गेले, त्यातला 5वा शिव म्हणजे अभिमन्यू आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, त्याच यादीमध्ये अभिमन्यूचं नाव लागतं. असा 5वा म्हणजे सिंहासारखी लढाई करणारे वीर होऊन गेले ते, आणि त्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे. आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. भगवंताने विचारलं की का रडतोयस? त्यावेळेला त्यांनी सांगितले की मी रडतो ह्याच्यासाठी की माझ्या आत्या मामाने माझ्या हातात शस्त्र नसताना सुद्धा मला लात मारली. ते राजा जयेंद्रताने मारली होती. जयेंद्रताने लात मारली होती आणि म्हणून रडतो. जेव्हा आपलाच आपल्यावरती वार करतो ना, आपलाच आपल्यावरती वार करतो, आणि त्यावेळेला त्या जयेंद्राने लात मारली म्हणून रडतोय. तर त्यावेळेला सांगितलं आपण क्षत्रियात आपण रडू शकत नाही. मग त्या टायमाला मामाला सांगितलं की मला फक्त 3.5 तासाची अवधी द्या. भगवंताला सांगितलं 3.5 तासाची अवधी द्या, आणि अवधी दिल्याच्या नंतर मी काय करतो तर जयेंद्रताचा वध करतो, आणि मग मी आनंदाने मरण स्वीकारतो. त्यांनी वरती पाहिलं यमलोकाकडं, आणि यमलोकाकडं पाहिल्याच्या नंतरनी वरून मान हल्ली. अर्थात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ख्यात आहे, जर जजनीच मान हलवली तर वकील काय करणार आहे? किती मोठा वकील असू द्या, आणि सगळ्यात मोठं कोर्ट वरती आहे. या कर्माची पोच पावती आहे ना वरती आहे. सांगेल पुढे तुम्हाला आता, कारण आज 12चा 1 झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि मग असं असताना त्यांनी वरती पाहिलं तर वरून सांगितलं हे शक्य नाही. हे पाहिलं अर्जुनाने आणि देवाला सांगितलं देवा इकडे या. आता मुलाच्या समोर तर विचारू शकत नाही, म्हणून एकांतात गेलं. आणि त्यावेळेला देवाला त्यांनी सांगितलं, म्हणले प्रभू आम्ही राजयज्ञ करत होतो ना, त्या सुद्धा द्रौपदी तुझं भजन करत होती, आणि आम्ही वनवासामध्ये होतो ना तेव्हा सुद्धा तुझं भजन करत होती. पाहते पांडव अखंड वनवासी, करिता देवाचे आठवी, करिता देवाचे आठवी. पाहते पांडव अखंड वनवासी, करिता देवाचे आठवी, करिता देवाचे आठवी. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी नित्य आठवीत. काय करत होतात ते? वनवासात जरी असले तरी सुद्धा देवाचं भजन करत होतात. आपण भजनात आलं तर विठ्ठल विठ्ठल झालं तर टाळी वाजवत नाही, ही मोठी शोकांत काय विठ्ठल विठ्ठल. परत सांगणार नाही टाळी वाजवल्याचं पुण्य काय मी पुढे तुम्हाला सांगून जाईल. पण यदा कदाचित जर टाळी वाजवली नाही तर पुढील जन्म कुठला मिळतो तो तुम्हाला कळेल. तुम्हाला असं वाटत असेल की मानवाचा जन्म एकच आहे, मानवाचा जन्म एक नाही. त्याच्यासाठी माझ्याशी पुरावा आहे. तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला इथेही दाखवतो किती जन्म लागतात ते. 4 लक्ष योनी फिरावं लागते मानवाची योनी. 4 लक्ष ऐकलं? 4 लक्ष. आपण कुशाल म्हणतो या जन्मामध्ये नाही 7 जन्मामध्ये पुण्य करेल, बरोबर ना? आता संक्रांतीचा सण आला की सगळे लोटे मडके घेऊन येतात ना. कशासाठी संक्रांतीचं मडकं आणतात माता माऊली? कशासाठी आणतात? पतिदेवाच्या शेसाठी आणतात ना. संक्रांतीला मडकं कशाला आणतात? आणि पतिदेवाला आपण
आता इकडे बोलत असाल मला माहिती नाही, पण आमच्या तिकडं असं काय पतिदेवाला पती कोण म्हणत नाही, किंवा पतीने आवाज दिल्याच्या नंतर जी कोण बोलतं का इकडं जी म्हणून नाही बोलत, काही सुचावतं तोंडाला. अहो भारतातली स्त्री एवढी पावित्र्य आणि हे आहे ना, पूर्वी सती जायच्या. तुम्हाला सांगा, भारत हा स्त्री प्राधान्य देश आहे. जगाच्या इतिहासामध्ये पहिला नंबर लागतो आपल्या देशाचा, आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान राखला पाहिजे. आणि आता हे जुन्यांचं बघून आता नवीन सुद्धा चालल्यात. नवऱ्याला नावाने डायरेक्ट विवेक म्हणजे काय. आम्ही विचारलं त्या दिवशी दादा, म्हटलं बाबा ही आवाज कोणाला मारते, तो बोललो मलाच मारते. तुम्ही सांगा काय आदर घ्यायचा. हा जी करते आल्या गेल्याची कदर, जी घेते डोईवर पदर, तिलाच म्हणावी इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल आपला विषय बाजूला जातोय. ती मला सवय आहे, शेतामध्ये गेलं पाणी देता देता गवत उपटायची. आणि मग असं असताना रक्ताच्या तरोळ्यामध्ये भगवंताने सांगितलं, देवा तुमचा भाचा आज मरणाच्या दारामध्ये, त्याला काही कालावधीसाठी आयुष्य द्या. भगवंतानं सांगितलं कदापि ते शक्य नाही. आणि त्या ठिकाणी गेले भगवंत, आणि अभिमन्यूचं डोकं आपल्या डाव्या मांडीवर घेतलं, आणि त्याच ठिकाणी अभिमन्यूने आपला प्राण सोडला. हा यालाच म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. आता तुम्ही मला सांगा, तारुण्यामध्ये मुलगा जाणं केवढं संकट असेल, कोणाची तशी वेळ येऊ नये, केवढं संकट असेल. आणि आज आपल्या बाबा इथं मला असं वाटतं की दादाने इकडं घराचं काम काढल्याने दोन्ही बंधू बाहेर आहेत. आणि मग अशी मला आल्याच्या नंतर कळालं की इथे ताई शेवीसाठी यायचं, त्या ताईंना पण परवा काय. मला तर असा डाऊट येतोय की ताईने त्यांना पाहिल्याच्या नंतर बाबांनी काही गोष्टीचा शोक घेतला असेल, कारण मुलं बाजूला आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला. पण असं काही नसतं, असं काहीच नसतं. योग्य वेळ येते ती. आपण थांब म्हणल्यानं थांबत नाही. सटवीचा लिखा नाही चुकला ब्रह्मदिका, कुणालाच चुकला नाही. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बनाना पड़ेगा, एक ना एक दिन बनाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. काम के बाद होगा सवेरा, चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते. आवाज सास निघून जातो. एवढ्या वेळेत माहितीये का, माशी बडबड करते ना, माशी वरची पापणी खाली यायच्या अगोदर हातात घेतलेला घास तोंडात जायला याची सत्ता नाही. एवढं सुद्धा तिथं आयुष्याची मर्यादा थांबत नाही. तुम्हाला दुसरा प्रसंग सांगतो, कारण पुरावे दिले नाहीत तर लोक म्हणतील कुठून उचलून आणला होता. नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन. आणि असं असताना भीष्माचार्य ज्या टायमाला
113 बाण अंगामध्ये मारले होते. किती? 113. आणि 113 बाण मारल्याच्या नंतर भीष्माचार्य रक्ताच्या थरळ्यामध्ये होता. थरळ्यामध्ये असताना त्यांनी भगवंताला एवढ्या वेदना होत होत्या, पण त्यांनी असं केलं आणि नामस्मरणाचा एवढा जप केला आणि भगवंताने त्यांना विसरायला लागलं. भगवंताला म्हणलं, मला तुम्ही विक्षेप करू नका, मला अजिबात विक्षेप करू नका, मला नामस्मरण करू द्या. कारण का? अंतकाळी देवा व्हावे तुझे स्मरण, तुझे नाम घेता जावा माझा प्राण, आली या जन्माचे होईल सार्थक नाही, तुझे नाम घेता मिळे मला मोक्ष. म्हणजे अंतकाळीची शेवटची इच्छा जी असेल ना, ऐकलं का, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मग अंतकाळीची जी वासना येते ना शेवटच्या श्वासाला, कुणाची इच्छा राहते मुलामध्ये, कुणाची मुलीमध्ये, कुणाची लेकीमध्ये, कुणाची मुलग्यामध्ये, कुणाची कशात राहते, कुणाची काय इच्छा होते. आणि जी इच्छा राहते ना त्याला हे करावं लागतं, परत जन्म घ्यावा लागतो. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, एखादं जुनं वस्त्र झालं ना की आपण जसं टाकून देतो तसं, सापाला पाहिलं का, सापाला तो काट टाकल्याच्या नंतर परत नवीन होतो, तसा हा देह सुद्धा आत्मा निघून जातो, पण तो निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्यामध्ये प्रवेश करत असतो, कारण तो शरीर बदलत असतो पण तो जात नाही. आणि आज तुम्हाला वाटत असेल की बाबा आमचा परिसर सोडून इथून गेले. बाबा आज परिसर सोडून गेलेले नाहीत, बाबा उद्या सुद्धा जाणार नाहीत, बाबा परवाच्या दिवशी सुद्धा जाणार नाहीत. ज्या दिवशी 13 दिवस पूर्ण होते त्या दिवशी जाते. तुमच्याकडे 13वा करतात का नाही मला माहिती नाही, पण 13व्या दिवशी करावं. 10वा आधी पलीकडे केलं तरी चालेल. 10वा ही विधी आणि 13वा हे शास्त्र आहे. आणि शास्त्र हे जनसमुदायानं मान्य करावंच लागेल. जरी 10वा केलं तरी 13वा करावं लागतं. आणि 13वा जरी नाही करायचं म्हटलं, नुसतं 10वा केलं तरी भागत नसतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 14 संस्कार केले जातात. पहिला बाल संस्कारामध्ये आपलं केलं जातात, बारशाच्या विधीला सगळ्या आया बहिणी जमा होतात, बरोबर ना? हो तरी म्हणा माय. आता तुमच्या इकडे आयरणी भाषा चालती. आता मला माहिती आहे रविकिरण महाराज माझे मित्रच आहेत, असं काही लांबचे विषय नाहीत, परंतु आता आपल्या भाषेत थोडासा फरक आहे. आता इकडं तुमना आमना हे इकडे चालतं, आमच्याकडे तुझं आणि माझं बस हे चालतं. फक्त विषय काय, दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी, असाच विषय. पण तुम्हाला असं वाटत असेल बोलाचीच कडीन बोलाचाच भात, कोण जीवन तृप्त झाला, किंवा अर्थ लोपले पुराणे नाश केलं शब्द ज्ञानी, तुम्हाला असं वाटत असेल की काय. पण तसा विषय नाही. मी तुम्हाला पटते तेच बोलतोय आणि तुम्हाला आवडत तेच बोलतोय. फक्त विषय झाला भाषेचा फरक, प्रत्येक एरियाचा भाषेचा फरक होतो. आणि मग असं असताना असं चालत 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 चालत्या दिवशी, आणि म्हणून हे सगळे विषय करत असताना आपल्याला फक्त भगवंताच्या नामस्मरणाकडे लक्ष द्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यावेळेला भीष्माचार्य देवाला सांगतो, तू मला काही विक्षेप करू नको अजिबात, मध्ये मला अजिबात विक्षेप करू नको, मला नामाचा जप करू दे. आणि नामाचा जप केल्याच्या नंतर नाही, इकडे भागवत कथा होतात का बाबा? भागवत कथा होतात. त्याच्यामध्ये 21व्या दिवशी म्हणजे विष्णू शास्त्र ते ग्रंथ आहे बघा, ते सुखरूप भगवंताच्या हातात दिली. का तर शेवटचा क्षण सुद्धा नामस्मरणामध्ये जावं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाला विनंती करायची. आपला विषय होता की बाबा 13व्या दिवसात सुद्धा इथेच आहेत. कसं होतं की पुढे गेलं ना की मागचं विसरतं, कारण टोल नाका सोडला की असं वाटतं अजून पळावं पुढं, आणि टोल दिसला की थांबावं, जरा चुकतोय का त्या बघावं, असं होतं.
बाबा 13व्या दिवशी कसं तुम्हाला थोडक्यात सांगून जातो, कारण आताचा तो विषय नाहीये, पण सांगून जातो. 13व्या दिवशी सांगितलं तर उत्तम, पण का सांगावा? परत तुम्ही मला मिळाल का? नाही मिळणार आहे. पण अशी तरी काय शाश्वत आहे की मी तरी तुम्हाला मिळेल? हा, कधी काय होईल, कुठली गोष्टी शाश्वती देते का? हा, क्या भरोसा इस जिंदगी का, सांस लेता नहीं हर किसी का. आणि मग असं असताना तुम्हाला सांगतो, पहिलं शास्त्र आपलं बारसं केवढं थाटामाटात केलेलं होतं. तुकोबराय सांगतात, जन्माचे ते मूळ पाहिलं शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा लागे. जन्माचे चावू लागले ना की माता मावळी लगेच खबरी चालू करतात. पुरुष वर्ग सुद्धा चालू करतात. पण ज्या वेळेला तो जीव आईच्या उदरामध्ये राहतो किंवा वाढतो, तो आईलाही माहिती नसतो आणि बापालाही माहिती नसतो. डॉक्टरचा विषय सोडा, तो फक्त जगाच्या मालकाला माहिती असतो. पण तो जीव पुढे अस्तित्वात आणायचा का ठेवायचा, ते त्याचे कर्म ठरवते. एक ठिकाणी नाथराय सुद्धा असं सांगतात, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. नाथराय सांगतात, ऐकलं का? शांतीब्रह्म एकनाथ आपल्याला सांगतात, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याने तो भोग तो ना सुटे. तुम्हाला सांगतो, तुमच्या माझ्याकडे किती पैसा ठेवायचा ना, हा देव पण ठरवू शकत नाही, हा भगवंत पण ठरवू शकत नाही, आणि आपण सुद्धा ठरवू शकत नाही. हे आपलं प्रारब्ध ठरवतं. प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे जोडे मान, आणि प्रारब्धाची मिळे अन्न, एरवी मिळत नाही. त्याच्यासाठी भगवंताची सेवा करावी. पुढे नाथराय असं पण सांगते, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंतीची वासना जळून ठेवली. जर आपल्या इच्छा जर प्रगट केल्या तर परत परत त्यासाठी 84,84,000 योनी फिरल्याच्या नंतर शेवटची पाळी एक मनुष्य जन्माने चुकल या वर्मा, परत 84 कडे जायला लागतं. ह्याच्यासाठी कीर्तनकार प्रत्येक जण सांगतो, टाळी वाजवा. ह्याच्यासाठी सांगतो, टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. लोकांना काय वाटतं, यांचं काम आहे, आमचं ऐकायचं काम आहे. टाळी वाजवा. महात्मे सांगतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. तसं नाही आपलं, टाळी ती वाजवावी आणि गुढी उभारावी, वाट ती चालावी शेताची. असंच आहे ना, शेत पण पाहिजे. नका त्या गोरांना पोरी, नका त्या